आज आपण चालू करतोय आपल्या सेशन्सला बेसिकपासून एकदम स्क्रॅपपासून एकदम स्टार्टपासून आपण चालू करतोय. ट्रेडिंग करण्यासाठी कोणत्या गोष्टी लागतात, ठीक आहे. तर ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे माहिती असेल की अकाउंट लागतं आपल्याला. तर ते अकाउंट आपलं इंडियन मार्केटमध्ये जर असेल तर त्याला आपण ब्रोकर थ्रू ॲड आपण करतो. ट्रेडिंग अकाउंट बोलतात त्याला. ते अकाउंट झिरोदामध्ये पण असेल, झिरोदामध्ये असेल. फॉरेक्समध्ये तुम्ही काम करत असाल तर एक्सएममध्ये आहे आणि एक्सनेक्समध्ये आहे, ठीक आहे. तर हे आपल्याला अकाउंट लागतं. तिथून आपण आपले काय जे अमाऊंट असेल किंवा आपण ज्या प्रिन्सिपल अमाऊंटवरती ट्रेड करणार आहे त्या गोष्टींसाठी ते अकाउंट लिंक करण्यासाठी लागतं, ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला अकाउंट लागणार आहे ते ट्रेडिंग व्ह्यूचं. तर ट्रेडिंग व्ह्यूचं अकाउंट आपल्याला ॲनालिसिस करण्यासाठी लागतं. म्हणजे आपण कोणते ट्रेड घेणार आहे, तिथं बाय करणार आहे का सेल करणार आहे, ठीक आहे. आपल्या काय स्ट्रॅटेजीनुसार जे ट्रेड असतील त्यावरती आपण तिथे ॲनालिसिस करणार आहोत, ठीक आहे. म्हणजे आपल्याला दोन अकाउंट लागतात. एक लागतं ट्रेडिंगचं अकाउंट, त्यालाच आपण ब्रोकर बोलतो. मग तो ब्रोकर झिरोदा असेल, तुमचा अपस्टॉक असेल इंडियन मार्केटसाठी, फॉरेक्स मार्केटसाठी असेल, एक्सएम असेल, एक्सनेस असेल, ठीक आहे. तर हे ब्रोकर असतात. ब्रोकर बऱ्याच टाईपचे आहेत. तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही ब्रोकर चूज करू शकता. ट्रेडिंग व्ह्यूचं अकाउंट हे ॲनालिसिस करण्यासाठी आपण वापरतो. त्यामध्ये तुम्ही बाय करचाल, सेल करचाल, काय तुमची स्ट्रॅटेजी असेल त्यासाठी, ठीक आहे. ट्रेडिंगसाठी नॉलेज काय लागतं, ठीक आहे. तर मी तुम्हाला आधी पण बोललो होतो की ट्रेडिंग करण्यासाठी आपण कोणताही इंडिकेटर वापरत नाही, कोणता आपण चार्ट पॅटर्न बघत नाही, कोणत्याही कॅन्डल्सचं नॉलेज म्हणजे अप्रॉक्स कॅन्डल फक्त ओपनिंग हायवरतीच आपण ट्रेड करतो. सगळ्या कॅन्डल्स आपण बघत नाही. मार्केटमध्ये भरपूर कॅन्डल्स आहेत, सगळ्या कॅन्डल्सवरती ट्रेड केला जात नाही, ठीक आहे. तर मग तुम्हाला मी सांगतो, एक 7 ते 8 गोष्टी लागतात आपल्याला ट्रेडिंग करण्यासाठी. ट्रेड घेण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. इन्व्हेस्टमेंट पण आपण ह्याच्या थ्रू करू शकतो, चार्ट बघून. चार्ट तुम्हाला समजलं पाहिजे. मग काय कोणत्या गरजेच्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे कॅन्डल लागते. आपल्याला कॅन्डलची माहिती पाहिजे. कॅन्डल ओपन कशी होती, क्लोज कशी होती, ठीक आहे. ओपन काय, हाय काय, लो काय, क्लोज काय. तसंच ट्रेंड कोणते कोणते ट्रेंड आहेत. 3 टाईपचे टाईप्स ऑफ ट्रेंड बोलतो आपण त्याला. कोणते कोणते टाईपचे ट्रेंड असे आहेत त्यावरती आपल्याला कळतं की मार्केट बायला जाणार आहे, सेलला जाणार आहे, किंवा मार्केट एका जागेवरती आहे, ठीक आहे. परत आपण तिसरी गोष्ट बघणार आहोत, बॉस, म्हणजेच त्याला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बोलतो आपण, चोक बोलतो, चेंज ऑफ कॅरेक्टर. परत दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एक तुमची प्रूव्हन स्ट्रॅटेजी लागते. त्या स्ट्रॅटेजीवरती तुम्ही ट्रेड घेणार आहात. इन्व्हेस्टमेंट पण आपण ह्याच्यावरतीच करू शकतो, चार्ट बघून. तुम्हाला कोणत्याही डाटाची गरज नाही आहे की बाबा त्यावरती आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचे. तुम्ही चार्ट बघून पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, ठीक आहे. 6वी गोष्ट लागते आपल्याला रिस्क रिवॉर्ड रेशो. रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणजे तुमची रिस्क कमी असली पाहिजे आणि रिवॉर्ड तुमचं जास्त असलं पाहिजे. म्हणजेच की एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. जर समजा ₹1000 लॉस होणार असेल तर कमीत कमी ₹3000 तुमचं प्रॉफिट पाहिजे. 1:2च्या अबाव तुमचं रिवॉर्ड पाहिजे. म्हणजे तुम्हाला 1:3च्या वरती, म्हणजे 1000च्या वरती कमीत कमी 2 ते 3000 भेटले पाहिजेत. त्यालाच आपण रिवॉर्ड बोलतो. 7वी गोष्ट म्हणजे आहे काय, 7वी गोष्ट आहे रिस्क मॅनेजमेंट. रिस्क मॅनेजमेंट कसं असतं, तुम्हाला जर नॉलेज जर नसेल तर तुम्ही रिस्क मॅनेजमेंट करू नाही शकत. म्हणजेच की समजा तुमच्याकडे ₹1,00,000 आहेत आणि तुम्ही रिस्क घेणार आहात, तर 1,00,000वरती रिस्क घेऊन चालणार नाही आपल्याला. आपल्याला रोज ट्रेडिंग करायचं, एक दिवसासाठी ट्रेडिंग करायचं नाही आहे. म्हणजे जर ₹1,00,000 आपल्याकडे असतील तर मिनिमम आपण त्याची 5% रिस्क घेऊ शकतो. म्हणजे ₹5,000ची रिस्क घेऊ शकतो. पण त्या 5% मध्ये पण तुम्ही ते डिवाइड करायचं आहे 2.5-2.5% किंवा 1.5-1.5%, की तुम्ही एका ट्रेडसाठी 1.5% तुम्ही यूज करणार आहे आणि 1.5% लॉस झाला तर बाकी माझ्याकडे राहिलेले जे टक्केवारी आहे, किंवा तुम्ही म्हणू शकता की 3.5% माझ्याकडे राहतात, तेव्हा 3.5% मी अजून नंतर 2 ते 3 ट्रेड घेऊ शकतो. त्याला बोलतो आपण रिस्क मॅनेजमेंट. सायकोलॉजी. सायकोलॉजी हा एक गेम चेंजिंग राहतो विषय. का तर सायकोलॉजीशिवाय तुम्ही काहीच करू शकता, कोणताच बिझनेस करू शकत नाही, ओके. जसं मी तुम्हाला बोललो आहे की आपण कोणतेही जिथे इंडिकेटर्स बघणार नाही आहे, कोणताही चार्ट पॅटर्न बघणार नाही आहे, बेसिकपासून. आता तुम्ही जे हे तुम्हाला मी ह्या गोष्टी सांगितल्या ट्रेडिंगबद्दल नॉलेज, ठीक आहे. तर हे कुठं कुठं यूज होतं, तर हे सगळे मार्केटमध्ये यूज होतं. तुमचं इंडियन मार्केट, स्टॉक मार्केट असू द्या, क्रिप्टो मार्केट असू द्या, किंवा तुमचं कोणतेही मार्केट, तुम्हाला जे मार्केट वाटते त्या मार्केटमध्ये सगळे हे यूज होतं स्ट्रॅटेजी.
अशी कोणतंच मार्केट नाही त्याची स्ट्रॅटेजी यूज होणार नाही. इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही यूज करू शकता, ट्रेडिंगसाठी पण यूज करू शकता. तुम्हाला मी ज्या गोष्टी डिलिव्हर करणार आहे, तुम्हाला ज्या गोष्टी शिकवणार आहे, त्या यूट्यूबवरती भेटणार नाही आहेत तुम्हाला. का तर यूट्यूबवरती तुम्हाला फक्त ते कॅन्डलस्टिक, चार्ट पॅटर्न, इंडिकेटर, व्हॉल्यूम, तर आपण कोणताही इथं काही यूज करत नाही. ठीक आहे. तर तुम्ही इथं जसं तुम्हाला बोलल्याप्रमाणे परत एकदा मी तुम्हाला सांगतो, आपल्याला कोणत्या गोष्टी लागणार आहेत, ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटसाठी लागणाऱ्या गोष्टी. ट्रेडिंग अकाउंट, ब्रोकरचं, ट्रेडिंग व्ह्यूचं आपल्याला ॲनालिसिस करण्यासाठी, ट्रेडिंगचं नॉलेज असेल तरच आपण ट्रेडिंग करू शकतो. तर तुम्हाला ते नॉलेज मी देणार आहे. येणाऱ्या सेशन्समध्ये, पुढील सेशन्समध्ये आपण बघणार आहे कॅन्डल काय असते, त्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी एक 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 बघणार आहोत. आणि तुम्हाला जर नॉलेज असेल तर तुम्हीच नक्की प्रॉफिटेबल राहणार आहात. ओके. आपण नेक्स्ट व्हिडिओ एक 2 ते 3 दिवसानंतर आपण पोस्ट करणार आहे. त्यामध्ये आपण स्क्रॅपपासून बघूया, स्टार्टपासून A to Z एकदम बेसिकपासून आपण बघूयात. कॅन्डलस्टिक काय आहे, टाईप ऑफ ट्रेंड काय आहेत, ब्रेकआउट स्ट्रक्चर म्हणजे काय, चोक म्हणजे काय, स्ट्रॅटेजी कशी असणार आहे आपली, रिस्क रिवॉर्ड रेशो काय असणार आहे, रिस्क मॅनेजमेंट काय असणार आहे, आणि सायकोलॉजी काय असणार आहे. ठीक आहे. ओके. थँक्यू.